जर मी तुम्हाला सांगितलं, आज आपण ज्या शहरात जाणार आहोत, ते शहर तब्बल 2500 वर्ष जुनं आहे आणि इथल्या प्रत्येक दगडामागे एक इतिहास दडलेला आहे, तर विश्वास बसेल? हे आहे बुखारा. मध्य आशियाच्या हृदयात वसलेलं एक असं शहर जिथे व्यापाऱ्यांनी आपलं भाग्य कमावलं आणि जिथे अनेक साम्राज्यांनी इतिहास लिहिला. एकेकाळी इथे जगभरातील व्यापारी, कारागीर, ज्ञानपिपासू आणि प्रवासी हे सगळे एकत्र यायचे. ज्ञान, संस्कृती आणि संपत्तीचा अद्भुत संगम घेऊन या शहराने धर्म, कला, वास्तुकला यांचं सोन्याचं युग पाहिलंय आणि आजही तेवढ्याच दिमाखात उभं आहे. मध्य आशियाच्या प्रवासादरम्यान काही कारणास्तव मला त्यावेळी मराठीत व्हिडिओज नाही बनवता आले, त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. मित्रांनो, अजूनही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या या हक्काच्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. चला तर मग या जादुई शहराच्या गल्लीबोळात एक फेरफटका मारूया आणि शोधूया बुखाराची हरवलेली पण आजही जिवंत असलेली इतिहास कथा. राम राम मंडळी, उझबेकिस्तान सिरीजच्या परत एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं जोरदार स्वागत आहे. मी आता आहे काराकल, पाकिस्तान प्रांतातील नुकुस या छोट्याशा गावात. सध्या आहे मी माझ्या हॉस्टेलमध्ये आणि हॉस्टेल छान आहे. अप्रॉक्स $12 मी पे केले होते 2 रात्रींसाठी, सो इट वॉज गुड डील. तर आता आपण इथून ट्रेन घेऊन जाणार आहोत उझबेकिस्तान मधील वन ऑफ दी मोस्ट हिस्टॉरिक सिटी बुखारा या शहरात. काल रात्रीच मी ऑनलाईन माझं तिकीट बुक केलं होतं, तर चला निघूया आणि बघूया प्रवास कसा होतो ते. हाय युसुफ, गुड मॉर्निंग. Morning, man. I'll go fucking Aktau and you go Bukhara, okay? यस, अभी भाई जाने वाला है अख्ताऊ कजाकिस्तान, कजाकिस्तान से जाने वाला है अजरबैजान बाकू और Bangladesh. बाकू से मे भी जाएगा किर्गिस्तान. आई डोंट नो. So guys, follow him to get more good family, okay? फायनली हॉस्टेलमधून चेकआउट केलंय. बाय, गोइंग टू चेकआउट अँड आय मीट यू सून इन इंडिया. Promise. या Promise. ओके. Yeah, inshallah, if I leave, I will come यस, and visit. ऑफ कोर्स, Wallah. ऑफ कोर्स. I have another some friend in India, so Yes, yes. you are so good guys. Thank you I so much. swear. And how was the trip? How was the Nukus? Guys, it's really fucking good. It's been, many country I've been. This country, this city, this place is really good. Especially everything is fucking cheap. And Muinak? What about the Oh, Muinak? Moina, guys, you have to there. You have to see there. You have to see there. You have to RLC. see. Absolutely, RLC, but it's fucking not sea. It's like a how to Man-made say? disaster. Yeah, it's like desert. Yeah. It's really like a dessert, and I was sad, but it's life. So we enjoy it, and I Yes. like it, of course, Yes. especially when you have good partner. Trust me. Thank you so Yeah. much, Yusuf. See you. बाय बाय. यांडेक्स बुक केली आहे, तर चला निघूया आणि पोहोचूया रेल्वे स्टेशनला. I need to go Vokzal. We need to go Octobus. Octopus. First Vokzal, then Octobus. Is it fine? Hello, how are you? Hindistan. Hindustan. From Mumbai. Kako zabut? Farakat? Aha. Mine zabut Dishal. एक 10 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो नुकुसच्या रेल्वे स्टेशनला आणि आज पण आहे ना खतरनाक वाली थंडी आहे राव. आजचं पण टेम्परेचर आहे -7 डिग्री सेल्सियस आणि फील्स लाईक आहे -14. आतमध्ये आल्या आल्या थोडं बरं वाटलं राव. बाहेर लय बेकार थंडी आहे, पण आतमध्ये मस्त गरम वाटतंय. गर्दी अजिबात नाहीये, पण यार आतमधून बघा ना यार, कसलं भारी बनवलंय. स्वच्छतेबद्दल तर बोलायलाच नको, पण आर्किटेक्चर इज ऑल्सो सो ब्युटिफुल. एक नंबर. चला, आपली झुकझुक गाडी आली आहे. पट पट पटापट घुसूया ट्रेन के अंदर. सुग्या या का समंदर, वो व्हिडिओ भी देख लो नंतर. पट पट पटापट. डॅनी भावा, लव्ह यू. कसं वाटलं माझं झटपट बनवलेलं छोटूस गाणं? कमेंट करून नक्की सांगा. पद्धतशीर विंडो सीट मिळाली आपल्याला. छान ऊन पडलंय आज आणि या प्रवासासाठी मी पे केले जवळपास 1,65,000 सोम, म्हणजेच आपल्या भारतीय रुपयांमध्ये अप्रॉक्स 1100 रुपये. The next day.
सुप्रभात मंडळी. फायनली 8.5 तासांच्या प्रवासानंतर मी पोहोचलो माझ्या हॉस्टेलला. प्रवास यार स्मूथ होता. उझबेकिस्तानच्या या लोकल ट्रेन मधून प्रवास करून खूप मजा आली. आता मी आहे माझ्या हॉस्टेलमध्ये. हे असं काहीसं हॉस्टेल आहे. हा आहे किचन एरिया. हॉस्टेल चांगलं आहे. या हॉस्टेलसाठी मी पे करतोय अप्रॉक्स 1,50,000 सोम 2 रात्रींसाठी. बाहेर एक अशी ओपन स्पेस आहे आणि मध्यभागी एक छोटस पण उंच असं झाड आहे. यावरून काय लक्षात येतं, उझबेकिस्तान सारख्या एखाद्या ड्राय कंट्रीसाठी जिथे शक्यतो नेहमीच दुष्काळ सदृश्य स्थिती असते, तिथे एक झाडाचं किती महत्व आहे ना, हेच यावरून दिसून येतं. त्यामुळे विकासाच्या नावाखाली वृक्षतोड करणं हा निव्वळ भंपकपणा आहे. या निमित्ताने मला फक्त एकच विनंती करावीशी वाटते. थोडंसं ऑफ ट्रॅक जातोय माहितीये, पण संपूर्ण महाराष्ट्राने आज नाशिककरांच्या पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं आहे. तपोवनातील एकही झाड तोडता कामा नये. फक्त कुंभमेळ्याचं निमित्त करून प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तपोवनातील ही शेकडो वर्ष जुनी झाडं तुटली ना, तर खुद्द प्रभू श्रीराम देखील तुम्हा आम्हाला कधीच माफ करणार नाहीत. रेडी तर झालो होतो, पण बाहेर पाऊस पडत होता. सो वेट करण्याशिवाय पर्याय नव्हता. चला, पाऊस थांबलाय, थोडा बघूया बुखाराचं फर्स्ट इम्प्रेशन कसं येते. यांडेक्स बुक केली आणि निघालो ओल्ड सिटीच्या दिशेने. जस्ट पाऊस पडून गेल्यामुळे रस्ते ओले होते आणि एक वेगळीच एन्शियंट व्हाइब येत होती राव. Меня Махсуд звать. Максут? А меня зовут Вишал. Очень приятно, Вишал. Индия, да? Индия. Давай. Русский чуть-чуть. Чуть-чуть. знаешь. Чуть-чуть. Здесь учишься или только блогер? Да. Мединститут? Институт учишься? No. I'm a tourist. Турист. तुमको भी है खबर, मुझको भी है पता, दूर जाके भी मुझसे तुम मेरी यादों में रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. मित्रांनो, या उझबेकी टॅक्सीवाल्या भावाचं गाणं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि यार, हातोहात चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका. व्हिडिओला शेअर पण करा, कारण की पुढे अजून मजा येणार आहे. Спасибо И вам спасибо, брат. I love you, Hindustan. Только так, номер 1, Hindustan. हिंदुस्तान, उझबेकिस्तान, दोस्त. Dost. यार, छोट्या छोट्या गल्ल्यांमधून चाललो होतो. म्हणजे लिटरली एका वेळेस फक्त एकच गाडी जाऊ शकत होती. अरुंद गल्ल्या आणि अतिशय जुनी घरं, हे या शहराचा इतिहास किती जुना असेल ना, याची जणू साक्षच देत होते. व्हॉट्स युअर नेम? My name is Ismail. इस्माइल. युअर? My name is Adam. Adam? Yes. And yours? My name is Akobar. अकोबा? Yeah. Subscribe to the channel. सबस्क्राईब टू द चॅनल. ओल्ड सिटीत पोहोचताच काही छोटी मुलं भेटली. माझ्या हातातील कॅमेरा पाहून खूप उत्सुक होती. काही म्हणा, पण उझबेकिस्तानची लोक मला खूप भारी वाटली राव. खूप जास्त काइंड आणि कॅमेरा फ्रेंडली होती. माय नेम इज विशाल. Vishal. ओके, विशाल. आय एम फ्रॉम इंडिया. You're famous in India? नॉट सो मच. Hello. हॅलो. व्हाट्स युअर नेम? Muhammad. मोहम्मद. Okay. Wow, nice. You speak good English. Ruski? Да. Да? Да. Как вас зовут? Меня зовут Мухаммед. Goodbye. ओके, गुड बाय. पका. До свидания. До свидания. पाऊस पडून गेला होता, त्यामुळे वातावरणात खूप जास्त गारवा होता आणि खूप जास्त हवा वाहत होती. सो थंडी अधिक जाणवत होती. बुखारा हे मध्य उझबेकिस्तान मधील एक ऐतिहासिक शहर आहे, जे प्राचीन काळापासून व्यापारी, धार्मिक व शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखलं जातं. हे शहर जवळपास 25 शतकांपासून अस्तित्वात असून इतिहासात अनेक साम्राज्यांनी यावर राज्य केलंय. 1993 मध्ये बुखाराच्या ओल्ड टाउनला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून देखील घोषित केलंय. इस्लाम पूर्व काळामध्ये हे शहर सोगदियन साम्राज्याचं एक महत्वाचं व्यापार केंद्र होतं. झोरास्ट्रियन धर्माच्या मंदिरांमुळे शहर धार्मिक दृष्ट्या देखील प्रसिद्ध होतं. साधारण 8व्या शतकात अरबांचं इथे आक्रमण झालं आणि इसवी सन 709 मध्ये अरब सेनानी कुतैबा इब्न मुस्लिम यांनी बुखारा जिंकलं. त्यानंतर इथे इस्लामचं दृढ राजकीय आणि सांस्कृतिक वर्चस्व स्थापित झालं. मदरशांची उभारणी झाली व बुखारा इस्लामी शिक्षणाचं एक प्रमुख केंद्र बनलं. फायनली जे मेन अट्रॅक्शन आहे तिथे पोहोचलोय.
या प्लेसला म्हणतात पोई कल्याण कॉम्प्लेक्स म्हणजेच कल्याण मिनार. हा मिनार तब्बल 48 मीटर उंच आणि जवळपास 1000 वर्ष जुना आहे. या मिनारला टॉवर ऑफ डेथ देखील म्हणतात, कारण जुन्या काळी गुन्हेगारांना ना वरतून खाली ढकललं जायचं. 1127 मध्ये बांधलेला हा मिनार, त्याची कलात्मक व सुंदर भट्टीकाम केलेली रचना आजही तितकीच प्रभावी आहे. हा पारंपरिक मध्ययुगीन इस्लामिक स्थापत्यशास्त्राचा एक सुंदर असा नमुना मानला जातो. आतल्या प्रिमाइसेस मध्ये फिरत होतो तरच एकदम ऑथेंटिक ऐतिहासिक अशी वाइब येत होती आणि सूर्यदेवता पण प्रकटले होते, सो थोडी थंडी कमी जाणवत होती. खूप पीसफुल असं वातावरण होतं. तुम्ही जर बुखाराला व्हिजिट करणार असाल ना तर ही प्लेस बिलकुल मिस करू नका, कारण ही मस्ट व्हिजिट प्लेस आहे. फिरता फिरता एक इंटरेस्टिंग गोष्ट नजरेस पडली, म्हटलं तुमच्याशी शेअर करावी. बघा आता पाऊस पडून गेला, सो छतावरील पावसाचं पाणी एका पाईपद्वारे डायरेक्ट इथल्या झाडाला मिळतंय. बघा ना, आता हे काही रॉकेट सायन्स नाहीये, व्हायला सगळ्या गोष्टी होऊ शकतात, फक्त इच्छाशक्ती पाहिजे. भारी वाटलं राव बघून. खरंच एक एक थेंब पाण्याची किंमत काय असते ना हे इथे येऊनच कळतं. जसं आपण मागच्या व्हिडिओत बघितलं की एका विशाल काय समुद्राचं रूपांतर एका भयान आणि ओसाड अशा वाळवंटात कसं काय झालं. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल ना तर आय बटन वरती लिंक आहे, ती तुम्ही चेकआउट करू शकता. बुखाराचं हे ओल्ड टाउन म्हणजे एखादं ओपन एअर म्युझियमच आहे. तुटलेल्या भिंती, जुन्या मशिदी, बाजार गल्ल्या या सर्वांमध्ये इतिहासाची एक जिवंत झलक आहे. मध्ययुगीन शहरे कशी बनायची, कशी रचली जायची याचं उत्तम उदाहरण म्हणजे बुखारा. फिरता फिरता थोडं बाहेरच्या बाजूला आलो. बुखारा हे एक ऐतिहासिक शहर असल्याने इथे इतर जास्त काही करण्यासारखं नव्हतं, सो आज जितकं होईल तितकं एक्सप्लोर करायचा प्रयत्न करत होतो. बघूया अजून काय काय बघायला मिळतं ते. एक 10 मिनिटाच्या वॉकिंग नंतर मी अजून एका इंटरेस्टिंग अशा जागेवर पोहोचलो, ज्याचं नाव होतं सिटाडेल आर्क. हा किल्ला बुखारा शहरातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक मानला जातो. अंदाजे इसवी सन पूर्व 5व्या शतकाच्या काळात या किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात झाली. अप्रॉक्स 40,000 सोमचं तिकीट काढून आपण आलोय किल्ल्याच्या आत. भारी वाटतंय यार वरती येऊन. इथून पूर्ण बुखारा टाउनचा एक मस्त व्ह्यू येतोय. अतिशय अरुंद अशा छोट्या छोट्या गल्ल्या होत्या आणि हा किल्ला पूर्णपणे मातीने बनवलेला होता. असं म्हणतात की हा किल्ला 100 पेक्षाही जास्त वेळा उद्ध्वस्त झालाय आणि पुन्हा बांधला गेलाय. साधारण इसवी सन 1220 मध्ये चंगेज खान बुखारामध्ये आला आणि त्याने सगळं नष्ट केलं. फक्त हा किल्ला थोडा जिवंत राहिला, पण खूप नुकसान झालं. मग पुढे फिरवंश आणि बुखारा आमीर यांनी या किल्ल्याला मजबूत केलं. असं म्हणतात की इथे राहणारे आमीर, ज्यांना अक्षरशः देवासारखं मानलं जायचं, सोन्याचे दरवाजे, आलिशान राजदरबार, खासगी बागा, वैयक्तिक मशीद आणि मदरसा, महालात लपवलेले गुप्त दरवाजे. लोकांना वाटायचं आमीर कधीच किल्ल्याबाहेर येत नाही, शहरावर राज्य करणारा पण शहराला कधीही न दिसणारा. 19व्या शतकात रशियन साम्राज्य आलं आणि आमिरांची सत्ता कोलमडली. 1920 मध्ये रेड आर्मीने इथे बॉम्बस्फोट करून किल्ल्याचा मोठा भाग उद्ध्वस्त केला. तेव्हापासून आर्क सिटाडेल आता राजधानी नसून एक संग्रहालय आणि एक पर्यटन क्षेत्र बनवलंय. ही आधी एक मस्जिद होती, पण आता इथे फक्त तिचे अवशेषच बाकी आहेत. हा किल्ला आता जवळपास संपण्यातच जमा आहे. अनेक मशिदी, इमारती आता ढासळू लागल्या आहेत. बस थोड्याफार प्रमाणात इथे काही अवशेष शिल्लक आहेत. किल्ला पाहून झाल्यावरती ना मोक्कार थंडी वाजत होती, सो यांडेक्स करून निघालो चोर मिनारच्या दिशेने. आपल्या हैदराबादला जसं मोठंसं 4 मिनार आहे, हेही तसंच, पण तुलनेने खूपच छोटं होतं. पण इथे यार कोणीच दिसत नव्हतं, सगळीकडे शुकशुकाट. मिनारच्या आतमध्ये एंट्री नव्हती, सो बाहेरूनच 2-3 फोटोज क्लिक केले आणि निघालो. आता लय बेकार भूक लागली आहे, सो एका कॅफेत आलोय. एक बर्गर आणि एक कॉफी ऑर्डर केली आहे. हा असा काहीसा छोटासा कॅफे. बाहेर यार एवढी खतरनाक हवा वाहते ना की हात असे डायरेक्ट सुन्न पडतायत. डेंजर थंडी आहे राव. फायनली आपली कॉफी आली आहे. हा आपला बर्गर